जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी मंडळ सांगोला यांनी आयोजित केलेले भव्य शस्त्र प्रदर्शन। या शस्त्र प्रदर्शनमध्ये शिवकालीन, मोगलकालीन व इतर साम्राज्यातील पेशवाई काळातील अशा वेगवेगळ्या साहित्यांचे संग्रह भरवले गेले आहे। 2 दिवसाचा हा कार्यक्रम होता। अतिशय कौतुकास्पद। आपण आवर्जून गेलो तर यासाठी पैसे मोजावे लागतात, परंतु इथे 1ही रुपया न घेता शस्त्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये सिरोही कट्यार, खंजीर, विविध प्रकारचे खंजीर, तलवारी, वेगवेगळ्या तलवारी आहेत, त्यांचे साईज, आकार, हे तलवारींचे तुटलेले तुकडे आहेत। यांचे आकार देखील वेगवेगळे आहेत। हे सिरोही कट्यारचे प्रकार, मुघल कट्यार, मराठा कट्यार, विविध प्रकारचे जंबिये, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी आतापर्यंत पाहिलेल्याही नव्हत्या व पुस्तकामध्ये ऐकल्या नव्हत्या। हे या कुऱ्हाडीचे प्रकार आहेत। वेगवेगळ्या कुऱ्हाडी, परशी कुऱ्हाडी, शिक्षा देण्यासाठीची कुऱ्हाड, बळी देण्यासाठीची कुऱ्हाड मी तर पहिल्यांदाच पाहत आहे। हे अडकित्यांचे देखील किती विविध प्रकार आहेत बघा। कात्री आहे, विळा आहे, खुरपे, खाली पाहू शकता तुम्ही खुरपे। असे खुरपी माझ्यामध्ये इतिहासाच्या पुस्तकात देखील दाखवली नाहीत। आपण खूपच मागे आहोत, आपला इतिहास देखील खूपच मागे आहे, पुस्तकामध्ये पूर्णपणे वर्णन केलेले नाहीये। मुघल तलवार, मराठा वक्र तलवार, खरं तर पुस्तकांमध्ये या सर्व साहित्यांचा उल्लेख असावा, परंतु दुर्दैवाने आपली पुस्तके व आपली शिक्षण पद्धती ही भलतीकडेच पळत चाललेली आहे। आपल्या पुरातन काळातील म्हणजे आपले पूर्वज हे इतिहासामध्ये किती विचारवंत, कीर्तिवंत होते हे आपल्यापर्यंत पोहोचलेलंच नाहीये। इंग्रजकालीन तलवार, इंग्रजांच्या काळातील या तलवार आहेत। वक्र धोप, हे धोपचे प्रकार आहेत। साईज, आकार हा वेगवेगळा आहे। हे कुलुपाचे प्रकार आहेत। तुम्ही पाहू शकता कुलूप। माझ्या मते सध्या यातील एकही कुलुपाचा प्रकार अस्तित्वात नाहीये आणि मी हे पहिल्यांदाच पाहत आहे। हे पाहू शकता तुम्ही, मोठ्या दरवाज्यांना लावली जायची ही कुलप पुरातन काळामध्ये। खरं तर आपले पूर्वज खूप हुशार होते म्हणायचं, आपल्या शास्त्रज्ञांच्या तुलनेत तर खूपच हुशार। हे पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असं शस्त्र प्रदर्शन हे आयोजित केलेलं आहे सांगोलामध्ये। मराठा वक्र तलवार, तेगा, तलवारींनाही वेगवेगळी नावं होती, त्यांचेही प्रकार होते आणि बऱ्याच वस्तू साहित्य हे असं होतं जे मला स्वतःलाही माहीत नाही, कदाचित इतिहासाच्या शिक्षकांना माहिती असेल ते। ठासगी बंदूक, जुन्या काळातील ही बंदूक आहे। हे तलवारींचे प्रकार पाहू शकता तुम्ही। आता मी तुम्हाला दाखवत आहे तोड्याची पिस्तूल, ही लाकडी आहे। भाला, वेगवेगळ्या प्रकारचे भाले, तलवारी, मुघल तलवार, मानाची तलवार, इतर काय, कर्नाटकी धोप, भाला। हे असे शस्त्र प्रदर्शन हे लहान मुलांना, विद्यार्थ्यांना आवर्जून दाखवावे। कट्यार, जाळीदार मोगलांची कट्यार, जाळीदार मोगल कट्यार, चिलनम, विविध प्रकारच्या शमशेरी तलवार, बऱ्याच गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाहीये। पट्टिशपान तलवार, हत्तीच्या कातडीची ढाल, ही हत्तीच्या कातडीची ढाल तयार केली जायची जुन्या काळामध्ये। दस्तान, अंकुर, इराणी तलवार, भाला, पट्टा, हे देखील पट्टे आहेत, दांडपट्टा।
या कुऱ्हाडी आहेत, खाली लेझिम देखील आहे, गुप्ती देखील आहे. यामध्ये अतिशय सुंदर असं शस्त्र प्रदर्शन सांगोला येथे 2 दिवस आयोजित करण्यात आलं आहे. इराणी तलवार, अंकुश, भाला, दस्तान. इतिहासामध्ये देखील अशा वस्तूंचा उल्लेख नाहीये, करायला हवा. विटा, गुर्ज, खंजराली, गुप्ती, वाघनख्या, सिरोही कट्यार, ढाल असे बरेच प्रकार आहेत, जे लहान मुलांनी किंवा जिज्ञासू व्यक्तींनी बघणं अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारची संग्रहालयामध्ये जर आपण गेलो तर त्यासाठी आपल्याला फी मोजावी लागली असती, परंतु शिवप्रेमी मंडळ सांगोला यांनी आपल्याला ही मोफत संधी उपलब्ध करून दिली. हे आपले भाग्य समजू शकतो आपण. हे देखील कट्यार, वाघनखी, कुऱ्हाड यांचे प्रकार आहेत. यामधील एकही अवजार माझ्या मते तर सध्या अस्तित्वात नाहीये. अलीकडच्या काळामध्ये यांचे आकार, रंग, रूप सगळं बदललेलं आहे. हे खंजिराचे प्रकार तुम्ही पाहू शकता. अत्यंत सुंदर, काहीतरी घेण्यासारखं असं, यामधून म्हणजे शिक्षण घेण्यासारखं असं हे प्रदर्शन आहे. मुलांना यामुळे आपल्या इतिहासाबद्दल जिज्ञासा निर्माण होऊ शकते आणि आपला इतिहास आपल्या मुलांना कळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या पूर्वजांनी जीवावर उदार होऊन हे राज्य कसं टिकवलं, कमवलं, हे आपल्याला मुलांना समजण्याशिवाय जिद्द, चिकाटी म्हणजे काय असते हे आपल्या मुलांना समजणार नाही. त्यामुळे इतिहास सखोलपणे मुलांना शिकवा. अशा प्रकारची प्रदर्शने असतील तेथे मुलांना न्या, किल्ल्यांवरती न्या, किल्ल्यांची सखोल माहिती द्या, खरा इतिहास त्यांना समजावून सांगा, जेणेकरून ते सर्वांचा आदर करायला शिकतील. हे पाहू शकता, अतिशय सुंदर असं शस्त्र प्रदर्शन. माझ्या मते यामध्ये खंजिराचे बरेच प्रकार आहेत. आतापर्यंत 3-4 ठिकाणी आपण पाहिले वेगवेगळे मशाल आणि दिवा लावण्याची आधीची पद्धत वाडा, किल्ल्यामध्ये वगैरे लावली जायची. या ढालीचे प्रकार पहा. हे वक्रोधोप, कट्यार अतिशय पुरातनकालीन हे साहित्य आहे. या साहित्यांकडे पाहिल्यावरच लक्षात येतं की हे अतिशय जुने आहे. जाळीदार मोगल कट्यार. त्या काळामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी जरी एखादी वस्तू तयार केली असती तर आतापर्यंत 70 वेळा बदलावी लागली असती, परंतु हे साहित्य अद्यापही आहे असं आहे. कमीत कमी उपयोगात येईल अशा पद्धतीचं तर आहे. म्हणजे विचार करू शकतो आपण की त्यावेळी त्यांनी किती म्हणजे स्वच्छ धातूचा उपयोग केला असेल. खऱ्या धातूचा उपयोग करून अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने या गोष्टींची निर्मिती केली होती. तुम्हाला हे प्रदर्शन आवडले असेल तर ही माहिती सर्वांना उपयुक्त ठरणारी असल्याने सर्वांपर्यंत पोहोचवा. म्हणजे शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व शक्य असेल तर तुम्ही देखील महाराजांच्या जयंतीनिमित्त असे ऐतिहासिक काहीतरी म्हणजे मुलांना काहीतरी शिकण्यासारखे प्रदर्शन भरवा.